अनिका 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 नंतर अगं ऐक तर इकडे इकडे हा हा इकडे काय आपण नंतर बोलू मला डान्स करू हो माहितीये कळलं कळलं पण आज ज्या कारणासाठी हा सगळा घाट घातलायस ना ती गोष्ट कर ना आधी आम्ही केव्हाचे थांबलोत कधी त्या पुरीचा तमाशा बघायला मिळतोय ना असं झालेलं आहे मला आधी ते करणं ओके 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 आम्ही थांबतोय तिथे हो नाचा नाच कमळी निंगी ज्यूस घ्या पिना नकोय आम्हाला. का तिने सरबत घ्यायला सरळ सरळ नकार कसा काय दिला तिला काही संशयता आलेला नाहीये ना तुम्हाला अजूनही असंच वाटतंय का की मी लास्ट टाइम सारखं याच्यात काहीतरी मिक्स केलंय हा वय म्हणूनच आम्ही तुझ्या या पार्टीत कसला बी सरबत बिरबत पिणार नाही. अरे पण मी असं का करेन तुम्हीच सांगा मी काय बोलले तुम्हाला मला न्यू स्टार्ट करायची फ्रेश स्टार्ट न्यू इयर साठी तर मी असं का मिक्स करेन काही पण घे ना पी ठीक आहे घेतो आम्ही हे. हां पर त्याआधी तू पिऊन दाखव. काय सर अहो काय तुम्ही आजकाल सारखंच हरवलेले असताय काय झालंय काय तुमसनी. हा ते साहेबांनी फोर्स केला ना म्हणून काय केलास. खरं बरं झालं सा तुम्ही सगळी आला ते नाहीतर आम्ही लय कटाळलो असतो बघा. बंड्या एक नंबर दिसायलास टिट्टो दादा कोंडके. ऋषी सर तुम्ही काय झालाय सा काय बी वळखणं झाले होय की नाही बंड्या. अग ऋषी भाऊ दुनियादारीतले दिग्या झाल्यात म्हशे पण तुम्हाला सांगू का ऋषी भाऊ मला अजून विश्वास बसना की अनिकाच्या घरातली पार्टी आहे म्हणजे बघा की ती पण 31 डिसेंबरला कसलं खतरनाक नियोजन केले राव. हाय एव्हरीवन सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर कमिंग एवढा शॉर्ट नोटीसवर तुम्ही सगळे आले इट रिअली मीन्स अ लॉट यू गाईज शोड अप आय एम रिअली ग्रेटफुल थँक्यू आणि ऐका खूप खा खूप प्या खूप एन्जॉय करा. हां बऱ्याच लोकांना आज 31st आहे म्हणून हार्ड ड्रिंक्स हवे असतात बट हे अन्नपूर्णा आजीचं घर आहे महाजनांचं घर आहे सो मी स्ट्रिक्टली नो अल्कोहोलवाली पार्टी ठेवली आहे आणि तसं पण आजीचं नाव किती मोठं आहे सोसायटीमध्ये मी असं कसं काय करू शकते हे की नाही. ही अशी बोलायला लागली की मला हिच्यावर डाऊटच यायला लागतोय. नाही ही काय तर आशिष करायली आहे हे नक्की. एनिवे कमी तू काही खाल्लं का हे घे खायला घे. अगं असं काय करते हो गॉड तुला अजूनही माझ्यावर भरोसा बसला नाहीये तुला अजूनही वाटतंय की मी याच्यात काहीतरी मिक्स केलंय. आम्ही यार ठीक आहे हे बघ स्वतः बघ ओके. मी काही मिक्स नाही केलंय आता तरी कळलं का हे घे रेश तू तरी घे. नको थँक्यू. अरे तू पण याच्यासारखं डिसाईड करून आलाय का की माझ्या हातचं काहीच खायचं नाहीये. ऍक्च्युली तुम्ही सगळे डिसाईड करून आलेत का. अरे घ्या ना घे निंगी राजू हे घ्या. अनिकाजी द्या इकडे ती द्या इकडं तुम्ही कशाला काळजी करायलायसा अहो ज्याला भूक लागली ना तो मागून गेल की तुम्ही जावा इथनं मी देतो ऋषी भाऊस. नक्की हा देतो जावा तुम्ही. काय मला काय मला अजिबात फोर्स करायचा ना मी नाही काय खाणार. अहो ऋषी भाऊ तुम्हाला कोण खावा म्हणतंय ती ब्याद इथनं जावी म्हणून म्हणलो मी. बर ऋषी भाऊ तुमचं मनापासून आभार आहे बरं का. का रे कशासाठी. अहो ते साहेबरावांनी मला सांगितलं की
ऋषी भाऊंना घेऊन पुढे जा, मी मागणे येतो. आता तुमची याची इच्छा नव्हती म्हणा, पण साहेबरावांसाठी तुम्ही आला, एवढी भारी कपडे घातली म्हणून तुमचा आभार. ऋषी सर, तुम्ही ते दिघा झाल्या ना व? मला कमळ बी सुरेखासारखी वाटायली आहे. दिघ्या सुरेखा. क्या बात आहे. नयनतारा, अगं पाहिलंस का आपल्या कंपनीच्या शेअरचा भाव कुठल्या कुठे गेलाय. इट्स ग्रोईंग. नयनतारा, अगं काय झालंय काय? तू एवढी अस्वस्थ का दिसतेस? कसला विचार करतेस का नयनतारा? सतीश, तुम्हाला एक विचारायचं होतं. तुम्हाला असं वाटतंय आपण रोहितला हा प्रोजेक्ट एकट्याने हँडल करायला देऊन चूक केली आहे? नाही रे बाबा. आणि का असं काय वाटतंय तुला? अगं तूच तर मोठ्या विश्वासानं त्याला हे प्रोजेक्ट दिलंस ना, मग आता काय झालंय? नाही, मी विश्वासाने त्याला प्रोजेक्ट दिलाय खरा, पण समहाऊ मला आता असं वाटतंय ना की त्याला या प्रोजेक्टचं खूप स्ट्रेस आलं. तो एकटं हे सगळं हँडल नाही करू शकत आहे. तो खूप चिडचिड करतोय, म्हणजे उगाच आता राधिकावर चिडला. इतकी चिडचिड, इतका स्ट्रेस, हे सगळं ना ह्या प्रोजेक्टच्या स्ट्रेसमुळे होतंय त्याला. मग आता काय ते प्रोजेक्ट त्याच्या हातातनं काढून घ्यायचा विचार करतेस? ए बघ, असं काही करशील ना तर सगळंच उलटं होऊन जाईल बघ. आणि मी काय म्हणतोय की येऊ दे ना थोडासा स्ट्रेस त्याच्यावर. त्यातूनच तो स्ट्रेस कसा हँडल करायचा हे शिकेल आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. अगं आजवर अशा सिच्युएशन्स आपण काय कमी हँडल केल्या आहेत का? तेव्हा कुठे आपण हा एवढा मोठा डोलारा उभा करू शकलोय? आणि या ज्या स्ट्रेसफुल सिच्युएशन्स असतात ना, या माणसाला शिकण्यासाठी उत्तम असतात असं माझं मत आहे. त्याला मॉनिटर करायला हवं बस. तेच आहे ना, माय हँड्स आर फुल. मी त्याला मॉनिटर नाही करू शकत आता. मी मॉनिटर करीन त्याला, त्यात काय एवढं? नाही सतीश, नको. त्याला जर हे कळलं ना की तुम्ही त्याला मॉनिटर करताय तर त्याला खूप वाईट वाटेल. डोंट वरी. अगं त्याला हे काहीही कळणार नाही. त्याला असंच वाटत राहील की हे प्रोजेक्ट तोच हँडल करतो. मग झालं तर मिटली का तुझी काळजी? थँक्यू. यू आर ऑलवेज वेलकम मॅडम.